नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्प महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी हजारो नागरिकांनी विविध रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी गर्दी केली होती। या निमित्ताने घेण्यात आलेल्या कवी संमेलनात 75 कविता सादर करण्यात आल्या। त्यालाही नाशिककरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत दाद दिली। सिने कलाकारांचं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या ह्या पुष्प महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि या महोत्सवाला गेल्या 2 दिवसापासून हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नाशिककरांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण या पुष्प महोत्सवाला दिलेला आहे। आता कालच मी सांगितले की आपण साधारणतः 1992 पासून हा पुष्प महोत्सव साजरा करत आहोत, परंतु या वर्षीचा हा जो महोत्सव आहे तो आगळा वेगळा महोत्सव आहे आणि आपल्या हजेरीने या महोत्सवाला खरोखरच एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि या सिने कलाकारांना सुद्धा आता त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी पण अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की अतिशय सुंदर पुष्पोत्सव आपण इथं हा आयोजित केलेला आहे। असाच पुष्पोत्सवाला दरवर्षी आपण प्रतिसाद द्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि वृक्ष संवर्धनाने आपलं नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करावं अशी एक अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। म्हणलं बघूयात काय, आणि खरोखर इथे येऊन मला एक सुंदर सरप्राईज मिळालं। एवढं भव्य पुष्पोत्सव असेल असं मला खरोखर वाटलं नव्हतं। हे पहिलंच वर्ष आहे पुष्पोत्सवात यायचं आणि मला आवडेल पुष्पोत्सवात प्रत्येक वर्षी यायला, कारण का इतकं प्रसन्न आणि टवटवीत वाटतंय लिटरली। सो तुम्हाला सर्वांना भेटूनही खूप छान वाटतंय आणि नाशिकची क्रिएटिव्हिटी खरंच वाखाणण्याजोगी आहे। आम्ही खूप प्रकारची फुलं बघितली त्यानिमित्ताने, नंतर ड्राय फ्लावर्सनी बनवलेली वेगवेगळी शो पीसेस बघितली, मिनिएचर्स बघितली आणि काय काय वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज बघितल्या। खरोखर हे खूप इन्स्पायरिंग आहे का कलाकाराला हे सगळं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा। त्याच्यामुळे हा अनुभव देण्यासाठी खरोखर खूप खूप थँक्यू। आणि नाशिककर इतकं प्रेम देताय तुम्ही मालिकेला, आम्हाला, त्यासाठी भरभरून तुम्हाला सुद्धा प्रेम आणि असंच प्रेम करत राहा। थँक्यू सो मच। जे की आम्ही धावतो कोल्हापूरमध्ये असल्यासारखं, आणि मग माझा डायलॉग बी तिथलाच आहे, ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही। आता जेव्हा मी पुढच्या वारीला येईन की नाही तेव्हा मी फक्त ओनली एमएच नाही म्हणणार, सुट्टीच नाही सगळ्यांनी म्हणायचं, ओनली एमएच नाही। थँक्यू। आणि आमच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तर नक्कीच नाही बघायला मिळत। उत्तम प्रतिसाद आहे सगळ्या नाशिककरांचा आणि खरंच सुंदर वाटतंय। एवढंच बोलेन, थँक्यू। हीच वेळ आहे नाशिकमध्ये, एवढा काळ आम्ही स्पेंड केला आहे। आमची मालिका इथंच शूटिंग चालू आहे आमच्या मालिकेचं, आणि आज पुष्पोत्सवाच्या निमित्तानं आम्हाला इकडे येण्याची एक संधी भेटली। त्याबद्दल मी सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि आमचे कृष्णा मरकट सर असतील, पण प्रदीप चौधरी सर, त्याच्यानंतर स्मिता झगडे मॅडम आणि विवेक भदाने सर, सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। चौधरी सरांनाही बोललो की आत्तापर्यंत फक्त मोबाईलमध्ये बघितलं होतं की फुलांची इतकी सुंदर आरास किंवा इतकं सुंदर बुकेज वगैरे, आणि आज प्रत्यक्षात बघायला भेटलं तर खूप प्रसन्न वाटतंय आज या ठिकाणी, आणि एवढं असं उत्स्फूर्त वातावरण आहे। त्यानंतर सरांनी जसं सांगितलं की मागच्या वर्षी फक्त 700 एंट्रीज होत्या आणि ह्या वर्षी जवळजवळ 1800 एंट्रीज आहे। ते पण 1800वर क्लोज केलं त्यांनी म्हणून 1800 एंट्रीज आहे, नाहीतर जवळजवळ 2500 एंट्रीजची संभावना होती। म्हणजे खरं तर या गोष्टीवर खरंच टाळ्या झाल्या पाहिजे, कारण नाशिककरांचा हा जो काही उत्साह आणि फुलांवरचं जे प्रेम आहे ते बघून आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं, खूप आनंद वाटला। सगळ्यांचे पुन्हा मनापासून एकदा धन्यवाद। पुष्प उत्सवात नाशिक कवींनी पाने फुले झाडी या विषयांवर कविता सादर केल्या। कवितांनी पुष्पोत्सव फुलविला। पुष्पोत्सव आणि काव्य मेहफिलला नाशिककर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। तसेच प्रवेशद्वारावर वर्णनात केलेल्या आकर्षक प्रांगणातील सेल्फी पॉइंट नाशिककरांचे खास आकर्षण ठरत होते। मिनिचर लँडस्केपिंग, वेगवेगळ्या जातींच्या फुलांची कार्यालयाच्या 3ही मजल्यावर विविध गटांनी मांडणी पाहण्यासाठी सकाळी 9 वाजेपासूनच नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये गर्दी झाली होती।